हॅलो. उठून या प्राप्त काळी भजन करा सद्गुरूचे. आनंदासी भजता निर्सती दोष जीवाचे. आनंदासी भजता निर्सती दोष जीवाचे. महाराज सांगतात पहाटेच्या पाऱ्यामध्ये सुंदर असं भजन आहे. सुंदर असं भजन देत असताना महाराज सांगतात उठून या प्राप्त काळी भजन करा सद्गुरूचे. आनंदाची भजता निरसती दोष जीवाचे. जीवाचे दोष जर धुवून काढायचे असेल तर आम्हाला अखंड भजनच करावं लागते. अखंड दत्त दत्तच म्हणावं लागते तर जीवाचं हित होते. अन्यथा महाराज जसा अवकाळी पाऊस येऊन गेला तसं मग माणूस येतो, जन्माला येतो आणि मरणही पावतो. बघा पाऊस आला निघूनही गेला, पता लागला काय. आणि ते पाणी पडलंय म्हणून सकाळी ध्यान सुद्धा राहणार नाही. असली कामं राहतात त्या पाण्याची. महाराज फार गंमत आहे. म्हणून मामानं आता सांगितलं पेरणी ही करत असताना पेरणी 100% चांगली लागते. जसं बी तुम्ही भुईमध्ये टाकसाल तेच निघणार आहे महाराज. गहू टाकल्यानं गव्हाच्या दाटाला काही सोयाबीन काय निघणार नाही. म्हणून पेरलंय तेच उगवलंय. जशी पेरणी आहे, जसं आमचं बी आहे तसंच आमच्या पदरामध्ये पडणार आहे. फळ केल्यानं नसेल तर आम्ही जे पेरतो तेच आम्हाला 100% उगवणार आहे. अखंड आम्ही या मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर जर भगवंताचं स्मरण जर तुम्ही आम्ही केलो तर 100% जीवाचं हितच होते. तेच पेरणी होईल. तीच मुलामध्ये पेरणी आम्हाला लागते. आमचा मनुष्य जन्म 83,99,999 वेळा तुम्ही आम्ही पाठीमाग मेल्या जन्मल्या शेवटची बारी चुकवायला इथं मनुष्य जन्माला आणि ही मनुष्य जन्माची बारी जर चुकवायची असेल तर शेवटची संधी आहे महाराज. आणि या शेवटच्या संधीमध्ये तुम्हा आम्हाला सुंदर असा मौका दिलाय आणि हा मौका आम्हाला टाळायचा नाही. हा मौका जर एक वेळेस आमचा टळला तर आम्हाला कधी धोका बसेल याचा पत्ताही लागत नाही. म्हणून देवा तुझ्या नामासाठी तू या जीवासाठी तुझं स्थान सोडून इथं या जीवासाठी तरुण नेण्यासाठी आलास. इकडे ठिकाणी महाराज सांगतात मायेत भुलला जीव म्हणून अवतारले देव. त्रिनंदन म्हणती सर्व परंतु नेनती मूलवार्ता. परंतु नेनती मूलवार्ता. महाराज सांगतात मायेत भुलला जीव म्हणून अवतारले देव. आमचा जीव मायेमध्ये जर नाही भुलला असला तर देवाला काही यायची गरज नव्हती महाराज. पण तुम्ही आम्ही कुठेतरी मायेच्या बंधनामध्ये पडलो, मायेच्या पांघरानं खाली लंपट झालो म्हणून देवाला अवतार घ्यावा लागला. म्हणून जगद्गुरु दत्तात्रय प्रभू या कर्मभूमीवर आले जीव तरुण नेण्यासाठी. बाकी काही उद्देश देवाचा नाही महाराज दुसरा. हा आपला जीव आहे आणि आपला जीव असा इथं येऊन येड्यावणी परदेशावणी इकडं तिकडं इतकं भटकत फिरालय. बरं हा आपला आहे आणि याला आपल्या पशीच नेलं पाहिजे हीच देवाची अपेक्षा, साधू संतांची अपेक्षा असते. पण आम्ही कुणाच्या तरी नादी लागून कुणीकडे तरी इकडं तिकडं भटकत फिरतो आणि आमच्या जीवाचं हिताचं स्वादन जे आम्हाला लागते ते साधन आम्ही कुठेतरी दूर केलंय आणि दुसरंच कोणतं तरी आम्ही साधन धरलंय. म्हणून आमच्या जीवाचं हित होत नाही. हित करून घ्यायचं असेल तर आम्हाला अखंड दत्त नाम, अखंड दत्त, अखंड भजनच करावं लागते तर जीवाचं हित होत. म्हणून महाराज सांगतात
अहो ऐका बंधूनो संत सांगती, अहो ऐका त्याची नवनी, अहो ऐका बंधूनो संत सांगती, अहो ऐका त्याची नवनी. लई फिरत फिरत आलो या गावी करूया सद्गुरु धनी. लई फिरत फिरत आलो या गावी करूया सद्गुरु धनी. लई फिरत फिरत आलो या गावी करूया सद्गुरु धनी. लई फिरत फिरत आलो या गावी करूया सद्गुरु धने. लई फिरत फिरत आलो या गावी करूया सद्गुरु धने. मातोश्री मंडप डेकोरेशन व साऊंड सिस्टमचे मालक लक्ष्मण पाटील वडवळे कापसी बुद्रुक आणि तसेच साऊंड सिस्टमचे मालक बाबूस माली पाटील वडवळे कापसीकर यांच्याकडून 101 रुपयाची प्रेमी भेट पाठवल्या भेटीबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आणि तसेच सांगती, अहो ऐका त्याची नवनी. लई फिरत फिरत आलो या गावी करूया सद्गुरु धनी. लई फिरत फिरत आलो या गावी करूया सद्गुरु धनी. लई फिरत फिरत आलो या गावी करूया सद्गुरु धनी. लय फिरत फिरत आलो या गावी करूया सद्गुरु धने. लय फिरत फिरत आलो या गावी करू फिरत आलो या गावी करूया सद्गुरु धनी. फिरत आलो या गावी करूया सद्गुरु धने. धनी करू व्हायचा खरा, जो चुकील 84चा फेरात, जो चुकील 84चा फेरात. धनी करू व्हायचा खरा, जो चुकील 84चा फेरा, जो चुकील 84चा फेरा. जया म्हणती परत परत, तोची गुरु भक्ताचा सोहिरात, तोची गुरु भक्ताचा सोहिरात. म्हणून महाराज या गावला आल्याच्या नंतर आम्हाला धनी हा खरा करावा लागतो. हो हो. धनी करू हो ऐसा खरा, जो चुकील 84चा फेरा. आम्ही महाराज कोणाच्या इथं सालाना जरी बरीच भर राहिले ते त्याला धनीच म्हणाले, ते धनीच होते की हो. त्याच्यात फार गंमत आहे. पण तो धनी आमचा 184चा फिरका चुकू शकतो काय? चुकू शकत नाही. आमच्या जीवाचं हित कशाने होते? आम्हाला कोण्या धन्याकडे जावं लागते आणि आम्ही कोण्या धन्याला शरण गेल्याच्या नंतर जीवाचं हित होते. त्यासाठी महाराज सांगतात, धनी करू ऐसा खरा, जो चुकील 84चा फेरात, जो चुकील 84चा फेरात. जया म्हणती परत परत, तोची गुरु भक्ताचा सोहिरा, तोची गुरु भक्ताचा सोहिरा. मुकी घेताना
व्हाव पावन ऐकता चुनवणी मुखी घेता नाम व्हाव पावन ऐकता चुनवणी म्हणून देवा मुखी घेता नाम व्हावे पावन ऐका त्याची नवनी. आमच्या मुखामध्ये नाम असेल तर आम्ही पावन होऊ शकतो आणि मुखामध्ये नाम नसेल तर आम्ही कधी पावन होऊ शकत नाही. आम्ही या जन्माला आलो, आमचा जन्म जर पावन करायचा असेल तर अखंड मुखामध्ये नामच घ्यावं लागते आणि हातानं अन्नदानच करावं लागते. या कलियुगामध्ये दोनच साधनं सांगलीत महाराज तरुण जाण्यासाठी. सगळ्या सोप्यात सोपं अन्नदान आणि नामस्मरण. इकडे महाराज सांगतात अन्न घालावे सर्व भूती पात्र मिळे दैव गती ऐसा भाव दयाच्या चित्ती तो परम साधू जाणावा तो परम साधू. परत सांगतात अन्न घालावे सर्व भूती पात्र मिळे दैवगती ऐसा भाव जयाच्या चित्ती तो पर साधू जाणावा. आम्हाला या कलियुगामध्ये दोन गोष्टी आम्हाला हे तरुण मिळू शकतात. पण आम्ही काय केलं पाहिजे, कसं राहिलो पाहिजे. म्हणून महाराज सांगतात मुखी घेता नाम व्हावे पावन ऐकता लई फिरत आलो या गावी करूया सद्गुरु धनी. लई फिरत आलो या गावी करूया सद्गुरु धनी. लई फिरत आलो या गावी करूया सद्गुरु धनी. 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 ऐसा भाव धरू भंगा गुरु नामी उडवू रंगात दत्त नामी उडवू रंगात. ऐसा भाव धरू भंगा गुरु नामी उडवू रंगात कोरोना में उड़ा करीता संतजनाचा संगा पाप राशी होशील भंगा. पाप राशी होशील भंगा. म्हणून महाराज सांगतात करीता संत जनाचा संग पाप राशी होशील भंग. संगत फार महत्वाची आहे महाराज. आम्हाला संगत कोणाची लागाव, कशासाठी लागाव आणि कशासाठी कराव. बरं आम्ही जर करते वेळेस आमची संगत जर चुकली तर आलेला पूर्ण जन्म वाया जातो आणि पुनरुपी लक्ष 84चा फिरका हा फिरवू लागतो. आणि आमची संगत जर आम्ही चांगल्या माणसाची पकडली, साधू संतांची संगत जर पकडली तर आमचा जीव हा तरुणच जातो. म्हणून आम्हाला संगत कोणाची करावी, संगत करावी. बघ आम्हाला संत सज्जनाची जर संगत करायची असेल, आम्हाला सज्जन माणूसही लागतो, आम्हाला संतही लागतो. आम्हाला धनी जर करायचा असेल तर आम्हाला त्या सद्गुरु महाराजाला शरण जावं लागते. आम्ही जोपर्यंत सद्गुरु महाराजाला शरण जाणार नाही तोपर्यंत आमच्या जीवाचं हित होणार नाही. म्हणून महाराज सांगतात करीता संत जनाचा संगा पापराशी होशील भंगत. पापराशी होशील भंग.
लई फिरत फिरत आलो या गावी करूया सद्गुरु धनी लई फिरत फिरत आलो या गावी करूया सद्गुरु धनी लई फिरत फिरत आलो या गावी करूया सद्गुरु धनी लय फिरत फिरत आलो या गावी करूया सद्गुरु धनी लय फिरत फिरत आलो या गावी करूया सद्गुरु धनी लय फिरत फिरत आई श्रीहा करूया सद्गुरु धनी लय फिरत फिरत आलो या गावी करूया सद्गुरु धनी लय फिरत फिरत आलो या गावी करूया सद्गुरु धनी सकल साराचे सारा गुरु नाम दोन अक्षरात गुरु नाम दोन सकल साराचे सारा गुरु नाम दोन अक्षरात गुरु नाम दोन अक्षर जया स्वर्ग हरिहरा ऋषी मुनी सदन कुमार ऋषी मुनी सदन कुमार जया स्मरती हरिहरा ऋषी मुनी सदन कुमार ऋषी मुनी सदन कुमार बघ महाराज जया स्मरती हरिहर एवढे भजालेत एवढे स्मरालेत मग तुम्ही आम्ही का स्मरू नये हो हो. आम्ही बिनकामाच्या वट्यावर बसून आम्ही बिनकामाच्या जर कळी करत बसलो तर आमच्या जीवाचं हित होते काय होत नाही आमचा घात होते आणि त्याच वट्यावर जर आम्ही त्याच मुखाने दत्त दत्त म्हणलो तर आमचं हितही होते बघा तुम्ही तोंड एकच आहे माणसाला है की नाही पण तेच वाचा तेच तोंड बघा तुम्ही कळी करायला राहते भांडण लावायला राहते बघा किती गमत असत राहते की नाही माऊ आणि दत्त दत्त म्हणायला राहते मग ते अखंड दत्त दत्त जर म्हणत राहिलं भानगडी होतात काय पहिनात महाराज पण तसं नाही हे असं आमचं करत असताना आमच्या जीवाचं हित होणार नाही याच मुखाने आमच्या अखंड भगवंताचं स्मरण आम्ही जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत जीवाचं हित होणार नाही बघा आता हेच तोंड होई की असं होते महाराज पदाचा पारा चालू आहे मात्र पंचपदी म्हणजे होते माणूस चुकीचा पुतळा आहे की नाही असो म्हणून सकल साराचे सारा गुरु नाम दोन अक्षरात गुरु नाम दोन अक्षरात जया स्मृती हरिहरा ऋषी मुनी सदन कुमारा ऋषी मुनी सदन कुमारा मुखी घेता नाम व्हाल पावन ऐकाचा चुनवनी मुखी घेता नाम व्हाल पावन ऐकाचा चुनवनी एवढं घेऊन महाराज एवढं घेऊन एवढे गाव फिरून किती फिरले त्याचा काही आहे काय फार गाव फिरत 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 या गावला आल्या या देहगावला म्हणून या गावला आल्यानं तरी आम्ही संगत संताची धराव धनी सद्गुरु कराव जीवाला जीवाला धनी लागतेच जीवाचं हित करून घ्यायचं असेल तर त्याला धनी करावाच लागतो आणि या जन्माला आल्याच्या नंतर या जीवाला धनी करावं लागते या देहगावामध्ये येऊनच धनी करावं लागते दुसरे काय जन्म झाले नाहीत का झालेत महाराज पण त्या जन्मामध्ये धनी लागणार
हे शेवटची पाळी होय. जीव तरुण न्यायचा असेल तर या जन्माला आल्यानं आम्हाला धनी करावा लागतो आणि धनी केल्याच्या नंतर खरंच 100% जीवाचं हितच होते, याच्यात काही शंकाच नाही. म्हणून मुखी घेता नाम व्हाव पावन ऐकता जुनवनी, मुखी घेता नाम व्हाव पावन ऐकता जुनवनी. लई फिरत फिरत आलो या गावी करूया सद्गुरु धनी, लई फिरत फिरत आलो या गावी करूया सद्गुरु धनी, लई फिरत फिरत आलो या गावी फिरत फिरत आलो या गावी करूया सद्गुरुधने. फिरत फिरत हिरागिरी सांगे जोडून पाणी, हिरागिरी सांगे जोडून पाणी. बघा तुम्ही महाराज, मामानं सांगलेत म्हातार मरायला गेलं, उडी हाणलं, त्याचं सरलं नव्हतं. हो मामाचं काही चूक होय काय, त्याचं सरलं नव्हतं. सरल्यानं राहायचं ना, राहते का, राहायचं ना सरल्या. पण हे जायचं कुणीकडे गेले की उडी मारल्या आणि त्या म्हातारीचा जीव काढलाय ना वरून उडी मारून. त्या म्हातारीचं सरलं, त्या म्हातारीचं किती भाग्य असेल बघा की. भाग काहीतरी पैसे भेटले असतील की नाही, हे म्हातार वाचले याला काय सोडलं असेल का घरच्या आहे. हो तू मारलास, दंड घ्यायले तू आता, घ्यायलेत की नाही. हा मस्त, तिला तर कवाय जायचंच होत. हो राहायला कोण आले, जायचंच आहे. पण वेळेनुसार काळानुसार प्रत्येकाला जाणं आहे. पण जात असताना आम्ही कसं गेलो पाहिजे, मामानं सांगितलंय 4 पायऱ्या आम्हाला चढून जावं लागते, तर आमच्या जीवाचं हित, आम्हाला जे पाहिजे त्या परलोकामध्ये जायचं असेल तर नामाची शिदोरी लागते. आता सुंदर असं मामाकून तुम्ही आम्ही ऐकलात, आणि जे आहे ते खरं आहे, टणटण आहे की नाही, त्याच्यात काही शंका नाही. आणि टणटणच बरं राहते कवाई. आणि सुंदर असं भजन होत आहे. म्हणून महाराज सांगतात जीवाच्या हितासाठी मामाचंही सांगणं होय, आमचंही कळकळून सांगणं होय, होय की नाही. दोन्ही भजनीबाची एकच अपेक्षा आहे की खरंच जीवाचं हित कशानं होते, है की नाही. याच्यामध्येच आम्हाला सांगायचं आहे. सांगत असताना महाराज सांगतात, तन मन धन अर्पण सद्गुरु चरणी, हिरागिरी सांगे जोडून पाणी, हिरागिरी सांगे जोडून पाणी. नका करू स्वहिताची हानी, हिरागिरी सांगे जोडून पाणी, हिरागिरी सांगे जोडून पाणी. महाराज सांगतात या जन्माला आल्याच्या नंतर नका करू स्वहिताची हानी. एक बार जर आमची या जन्माला येऊन हानी झाली महाराज, तर आम्हाला 83,99,999 वेळा अजून हानी होतात. बघा तुम्ही, मराव लागते, जन्माव लागते, मराव लागते, जन्माव लागते, तर मनुष्य जन्म प्राप्त होतो. हे कर्मभूमी म्हणतो आपण ज्या गावाला,
हे तर मरणाचे गाव, याचं मृत्यू लोक नाव, हे मरायचंच गाव आहे की नाही? हे चिखलाचं गाव, या चिखलामध्ये तुम्ही आम्ही येऊन फसल्या. मग आता कसं आम्हाला या चिखलाच्या बाहेर निघता येते, याच्यावर आम्हाला फार फोकस करणं गरजेचं आहे. या चिखलातून निघायचं असेल तर आम्हाला भगवंताचं नामस्मरणच करावं लागते, तर आम्ही या चिखलातून निघू शकतो. नाहीतर महाराज जसा आला चिखलातून तसा चिखलातच जायची वेळ आहे. बघा तुम्ही, चिखल कुठंच, हे चिखल फार गमतीचं आहे. हे कर्मभूमी म्हणलं की चिखलच होईल. या चिखलातून आम्हाला जायचं आहे, चिखल तर लागू द्यायचा नाही. आपण म्हणतो बघा, संसार करावा नेटका, कुठे नसावा फाटका, कुठे नसावा फाटका. संसार करावं लागते, संसार करून परमार्थही करावं लागते, पण संसारी असावे असोनी नसावे. कमळाचं फूल चिखलातून पाण्यामधूनच निघते, पण त्या पाण्याचा चिखलाचा स्पर्श होऊ देत नाही. तसं आम्हाला या चिखलाच्या गावातून आम्हाला स्पर्श होऊ द्यायचा नाही. आमचा जीव हा फुलावणी आहे आणि असाच फुलावणी डगमग डगमग बघतच जिथं होता तिथे गेला पाहिजे. तिथपर्यंत जाण्यासाठी तुमची आमची सर्वांची धाव आहे, हाक आहे. म्हणून आम्हाला सद्गुरु धनीच करावा लागतो. जोपर्यंत आम्ही धनी करत नाही तोपर्यंत आमच्या जीवाचं हित होत नाही. त्यासाठी महाराज सांगतात, तन मन धन अर्पण सद्गुरु चरणी, हिरागिरी सांगे जोडून पाणी, हिरागिरी सांगे जोडून पाणी. नका करू स्वहिताची हानी, हिरागिरी सांगे जोडून पाणी, हिरागिरी सांगे जोडून पाणी. मुखी घेताना व्हावे पावन, ऐका त्याची नवनी. मुखी घेताना ऐका त्याची नवनी. लई फिरता फिरता आलो या गावी, करूया सद्गुरु धनी. लई फिरता फिरता आलो या गावी, करूया सद्गुरु धनी. लई फिरता फिरता आलो या गावी, करूया सद्गुरु धनी. हो लय फिरत फिरत आलो या गावी, करूया सद्गुरु धनी. लय फिरत फिरत